नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये एकूण मी 10 प्रश्न आणि या 10 प्रश्न खरंच महत्त्वाचे घेतलेले आहेत. सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या काही महत्त्वाच्या आपण वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहून घेऊया. तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, कोणत्या राज्याने नुकतेच उत्तराखंडनंतर समान नागरी कायदा UCC विधेयक मंजूर केले आहे? तर गुजरात. यानंतर म्हणजे पहिला कोणता आहे तर उत्तराखंड आहे, हे देखील सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, तर मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी अंतर्गत विद्यार्थी कोठे जाणार आहे? तर नासामध्ये. यानंतर अजित पवारांच्या विमान अपघातामध्ये प्रकरणाचा तपास कोणत्या राज्यातून वर्ग झाला आहे? तर कर्नाटक, बेंगळुरू. तर आता आपल्या महाराष्ट्राकडे देण्यात आला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न चौथा, तर जल जीवन मिशन 2.0 च्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणारे राज्य कोणते राज्य आहे? तर ते आहे आपले महाराष्ट्र राज्य. यानंतर पाणी प्रश्न सोडवण्यासाठी PCMC ने काय मोडण्याचे निर्देश दिले आहे? तर FD मोडण्याचे निर्देश दिले आहे, म्हणजेच काय तर मुदत ठेवी. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालानुसार अनुसूचित जाती म्हणजेच SC दर्जा मिळवण्यासाठी व्यक्तीने कोणत्या धर्माचे पालन करणे आवश्यक आहे? तर हिंदू, शीख किंवा बौद्ध या. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर 7वा प्रश्न, तर मार्च 2026 पर्यंत PM सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत एकूण किती क्षमतेचे रूफटॉप सोलर बसवले आहेत? तर 9566.89 मेगावॅट. ठीक आहे. यानंतर कोणत्या रेशन कार्ड धारकांसाठी उत्पन्न मर्यादा रद्द करण्याची मोठी मागणी झाली आहे? तर केसरी कार्ड. यानंतर संसदेने 25 मार्च 2026 रोजी कोणत्या हक्क संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा करणारे विधेयक मंजूर केले आहे? तर ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्कांचे संरक्षण सुधारणा विधेयक 2026. यानंतर कालचा आपला 10वा प्रश्न, तर नॅशनल पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये कोणत्या राज्याने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे? तर ते राज्य आहे हरियाणा हे राज्य. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत. आज तारीख आहे 27 मार्च 2026. तर आजचा आपला पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न पाहून घेऊयात. तर महिला खेळाडूंच्या स्पर्धेतून कोणावर बंदी घालण्यात आली आहे? तर ते आहेत ट्रान्सजेंडर खेळाडूंवर, म्हणजेच ऑप्शन ए हे योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने म्हणजेच IOC ने 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आणि भविष्यातील स्पर्धांसाठी महिलांच्या श्रेणीमध्ये ट्रान्सजेंडर महिला म्हणजेच ट्रान्सजेंडर वुमन्स आणि डिफरसेन्स इन सेक्स डेव्हलपमेंट असलेल्या खेळाडूंवर बंदी घालण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महिला खेळांवरील निष्पक्षता आणि सुरक्षितता जपण्यासाठी केवळ जैविक महिलांना या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची परवानगी असेल, असे ही स्पष्ट करण्यात आले आहे. तर याचे मुख्य मुद्दे काय आहेत? तर कोणावर बंदी घालण्यात आली? तर पुरुष यौवनावस्थेतून गेलेल्या ट्रान्सजेंडर महिलांवर महिलांच्या श्रेणीमध्ये खेळण्यास बंदी आहे. आणि याचे नियम काय आहेत? तर IOC आता SRY जीन स्क्रीनिंगद्वारे पात्रतेची तपासणी करणार आहे. कारण काय आहे? तर महिलांच्या क्रीडा प्रकारातील निष्पक्षता आणि सुरक्षितता राखण्यासाठी, जेथे पुरुषांच्या शारीरिक वाढीमुळे महिलांच्या तुलनेमध्ये नैसर्गिक फायदा मिळू शकतो. आणि या निर्णयामुळे महिलांच्या क्रीडा स्पर्धेमध्ये केवळ जैविक स्त्रियांनाच भाग घेता येणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे. तर प्रश्न पाहूयात. तर अमेरिकाच्या चलनी नोटांवर आता कोणाची स्वाक्षरी असणार आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डोनाल्ड ट्रम्प यांची. कोणाची? तर डोनाल्ड ट्रम्प यांची. सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर अमेरिकेच्या चलनी नोटांवर आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ट्रेझरी सेक्रेटरी अर्थमंत्री स्टॉक बेसेंट यांची स्वाक्षरी असणार आहे. तर या ऐतिहासिक बदलाचे मुख्य तपशील आपण पाहून घेऊयात. तर विद्यमान राष्ट्राध्यक्षांची पहिलीच स्वाक्षरी. तर अमेरिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एखाद्या पदस्थ राष्ट्राध्यक्षांची स्वाक्षरी चलनी नोटांवर दिसून येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 165 वर्षांची परंपरा खंडित झाली आहे. तर 1861 पासून सुरू असलेली युनायटेड स्टेट्स
ट्रेझरची स्वाक्षरी नोटांवर असल्याची परंपरा आता थांबवण्यात येणार आहे. नवीन नोटांवर ट्रेझरऐवजी राष्ट्राध्यक्षांची स्वाक्षरी असेल आणि याचा प्रारंभ तर जून 2026 मध्ये प्रथम $100 नोटांवर या नवीन स्वाक्षऱ्या छापल्या जातील. त्यानंतर इतर नोटांमध्येही हा बदल केला जाणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250व्या वर्धापन दिनानिमित्त हा निर्णय घेण्यात आला आणि सध्या चलनामध्ये असलेल्या नोटांवर माजी अर्थमंत्री जेनेट येलेन आणि माजी ट्रेझरर लिन मालेरबा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर तिसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे आपला महत्त्वाचा आहे. तर चीन कोणत्या महासागराच्या तळाचा नकाशा तयार करत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, प्रशांत महासागर. कोणत्या? तर प्रशांत महासागर. तर विद्यार्थी मित्रांनो, चीन सध्या प्रशांत, हिंदी आणि आर्क्टिक महासागराच्या तळाचा विस्तृत आणि सखोल नकाशा तयार करत आहे. तर ही मोहीम पाणबुडी युद्धाची तयारी आणि अमेरिकेच्या सागरी वर्चस्वाला आव्हान देण्याच्या रणनीतीचा एक भाग मानली जात आहे. यानंतर चौथा प्रश्न. तर कोल्हापूरचे प्रसिद्ध मराठा इतिहासामध्ये संशोधक ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे, तर त्यांचे नाव काय आहे? तर त्यांचे नाव आहे डॉक्टर जयसिंगराव पवार. काय नाव आहे? तर डॉक्टर जयसिंगराव पवार. तर विद्यार्थी मित्रांनो, कोल्हापूरचे प्रसिद्ध मराठा इतिहास संशोधक आणि राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे नुकतेच 26 मार्च 2026 या वयाच्या 85व्या वर्षी निधन झाले आहे. तर त्यांनी शिवकालीन व मराठा इतिहासावर मोलाचे संशोधन केले. तर डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्याबद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर निधन 26 मार्च 2026 रोजी कोल्हापुरामध्ये आणि योगदान तर त्यांनी राजश्री शाहू महाराज, महाराणी ताराराणी आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासावर सखोल संशोधन केले आहे. त्यांचे प्रमुख कार्य तर महाराणी ताराराणी, सेनापती संताजी घोरपडे, राजश्री शाहू स्मारक ग्रंथ अशा 25हून अधिक ऐतिहासिक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे. त्यांची ओळख तर मराठा साम्राज्याच्या वास्तववादी इतिहास अस्सल कागदपत्रांच्या आधारे जगासमोर आणणारे ते एक दिग्गज संशोधक देखील होते. यानंतर पाचवा प्रश्न महत्त्वाचा आहे खूप. तर वर्ल्ड बेस्ट एअरपोर्ट पुरस्कार नुकताच कोणाला मिळाला आहे? तर तो मिळाला आहे चांगी विमानतळाला. कोठे आहे ते? तर सिंगापूरमध्ये आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, 2026च्या स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स नुसार सिंगापूरच्या चांगी विमानतळाला जागतिक सर्वोत्तम विमानतळ म्हणजेच वर्ल्ड बेस्ट एअरपोर्ट हा पुरस्कार नुकताच देण्यात आला आहे. आणि या पुरस्काराशी संबंधित काही महत्त्वाचे तपशील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर जागतिक क्रमवारी पाहूयात टॉप 3 मधील. तर 1 नंबरला आहे सिंगापूर चांगी विमानतळ आणि 2 नंबरला इचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ. ते कोठे आहे? तर दक्षिण कोरियामध्ये. आणि 3ऱ्या नंबरला आहे टोकियो हानेडा विमानतळ. ते आहे जपानमध्ये. ठीक आहे. आणि चांगीचे यश तर चांगी विमानतळाने आतापर्यंत एकूण 14 वेळा हा बहुमान पटकावलेला असून सलग दुसऱ्या वर्षी ते अव्वल स्थानी राहिले आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या भारतीय विमानतळाची कामगिरी आपण पाहून घेऊयात. तर दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून गौरविण्यात आले आहे. आणि जागतिक स्तरावर या विमानतळाने 32व्या स्थानावरून 28व्या स्थानावर झेप घेतली आहे. यानंतर 6वा प्रश्न. तर 27 मार्च 2026 रोजी भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये किती ऐतिहासिक नीचांकावर पोहोचलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 94. किती? तर 94. तर विद्यार्थी मित्रांनो, 27 मार्च 2026 रोजी अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरून 94.24 या जवळ पोहोचलेला आहे. आणि पश्चिम आशियातील भूराजकीय तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली मोठी वाढ यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक काढून घेतल्याने रुपयावर हा मोठा दबाव आलेला आहे. यानंतर 7वा प्रश्न. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2026 अंतर्गत उमेदवारांना किती रुपये विद्या वेतन मिळणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 9,000 रुपये. किती? तर 9,000 रुपये.
तर विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2026च्या ताज्या अपडेटनुसार प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2026 अंतर्गत उमेदवारांना आता दरमहा 9,000 विद्यावेतन मिळणार आहे. तर यापूर्वी ही रक्कम 5,000 होती, जी आता वाढवण्यात आली आहे. आणि या व्यतिरिक्त इंटर्नशिपच्या सुरुवातीला 6,000 चे एकर कमी अर्थसहाय्यही मिळते. यानंतर या योजनेचे प्रमुख आर्थिक तपशील आपण पाहून घेऊयात. तर मासिक विद्यावेतन 9,000 दरमहा सुमारे 8,500 केंद्र सरकार आणि 500 कंपन्यांकडून असे मिळून नवीन नियमांनुसार वाढवलेली रक्कम आहे ही. आणि एकर कमी मदत तर 6,000 प्रवास किंवा सुरुवातीच्या खर्चासाठी. आणि विद्यार्थी मित्रांनो, विमा तर या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे संरक्षण देखील मिळते. आणि महत्त्वाचे बदल 2026 नुसार तर पात्र वयोगट 18 ते 25 वर्ष, इंटर्नशिप कालावधी 6 ते 9 महिने, पूर्वी 1 वर्षाचा होता हा. यानंतर 8वा प्रश्न पाहूयात आपण. तर छत्तीसगडमध्ये भटक्या गुरांच्या व्यवस्थापनासाठी कोणती नवीन योजना सुरू झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गौधाम योजना. कोणती? तर गौधाम ही योजना. तर छत्तीसगड सरकारने भटक्या गुरांच्या व्यवस्थापन आणि संवर्धन करण्यासाठी गौधाम योजना नावाची नवीन योजना नुकतीच सुरू केली आहे. आणि मार्च 2026 मध्ये मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी बिलासपूर जिल्ह्यातील लखसर येथून या योजनेचा शुभारंभ केलेला आहे. यानंतर 9वा प्रश्न पाहूयात आपण. तर साखर उत्पादनामध्ये आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या विभागाने प्रथम क्रमांक म्हणजेच पहिल्यांदा बाजी पटकावलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कोल्हापूर विभागाने. कोणत्या विभागाने? तर कोल्हापूर. तर सलग दुसऱ्यांदा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, साखर उत्पादनामध्ये आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर विभागाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर 2024-25 आणि 25-26 या दोन्ही हंगामाच्या ताज्या अहवालांनुसार कोल्हापूर विभाग साखर उत्पादन आणि उतार्याच्या बाबतीत सातत्याने आघाडीवर आहे. यानंतर प्रश्न 10वा आणि शेवटचा पाहूयात आपण. राज्य सरकारने एकूण किती तारखेपूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 1 जानेवारी 2011. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने 31 डिसेंबर 2015 पूर्वीची अनधिकृत बांधकामे काही अटींवर नियमित करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे राज्यातील लाखो रहिवाशांना दिलासा मिळाला. तर या व्यतिरिक्त शासकीय जमिनीवरील 1 जानेवारी 2011 पर्यंतची निवासी व व्यावसायिक अतिक्रमणे ही नियमित करण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवले आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे, कारण खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे आपला हा. तर कोणत्या राज्याने नुकतेच उत्तराखंडनंतर समान नागरी कायदा UCC विधेयक मंजूर केले आहे? तर योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी नक्की सांगा. आणि विद्यार्थ्यांनो, जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.